हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण 7वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा जो विषय असतो तर त्याच्यावर एक घटक आहे बैजिक राशी व त्यावरील क्रिया. तर या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशी व त्यावरील क्रिया याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 30.1 मधील आहे. सुरुवात आपण पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे, गुणाकाराची किंमत काढा. इथं दोन बैजिक राशी दिलेले आहेत, 2a अधिक 3b आणि a वजा b यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर यापैकी कोणता पर्याय आपल्याला मिळेल हे शोधायचं आहे. मग पहिल्यांदा आपण या दोन बैजिक राशींचा गुणाकार करूया. त्याच्यासाठी 2a अधिक 3b हा पहिला कंस आणि दुसरा a वजा b हा दुसरा कंस लिहून घेऊ. दोन बैजिक राशी इथं दिलेत ज्याच्यामध्ये दोन दोन पद प्रत्येक आहेत, म्हणजे दोन द्विपदींचा हा गुणाकार आहे. मग याचं उत्तर काढायला पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया. म्हणजे 2a न a ला पहिला गुणू, 2a चा वर्ग मिळेल. 2a न वजा b ला गुणू, वजा 2ab मिळेल. आता 3b न गुणायचं, 3b गुणिले a म्हणजेच अधिक 3ba मिळेल आणि 3ba म्हणजेच 3ab. त्यानंतर अधिक 3b आणि वजा b यांचा गुणाकार वजा येईल, 3b गुणिले b म्हणजेच 3b चा वर्ग. मग इथं 2a चा वर्ग ही दोन्ही स्वरूप पद आहेत, वजा 2ab आणि अधिक 3ab. या दोन्हीची बेरीज केली तर अधिक 1ab येईल म्हणजेच ab आणि शेवटचं पद वजा 3b चा वर्ग हे आहे तसंच. हे आपलं उत्तर झालं 2a वर्ग अधिक ab वजा 3b वर्ग. आता हे शोधायचं कोणत्या पर्यायात आपल्याला दिले, तर हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये 2a वर्ग अधिक ab वजा 3b चा वर्ग. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न हा, a बरोबर 2, b बरोबर 1, c बरोबर वजा 2, तर 2 कंसात a अधिक b वजा c याची किंमत किती? मग ही जी बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे 2 कंसामध्ये a अधिक b वजा c याची किंमत आपल्याला काढायची आणि त्याच्यामध्ये a b c च्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. मग 2 आहे तसंच घेऊ. कंसामध्ये a अधिक b आहे आणि a ची किंमत इथं 2 दिली, अधिक b ची किंमत 1 आहे. वजा चिन्ह पहिला देऊन घेऊ कारण c ची किंमत ऋण आहे, त्यामुळे ती कंसात ठेवावं लागेल. c बरोबर वजा 2 कंसात ठेवूया. मग सुरुवातीला आपल्याला हा कंस सोडावा लागेल, 2 अधिक 1 म्हणजेच 3, वजा वजा अधिक होईल 2. मग 3 आणि 2 चा गुणाकार 6 अधिक 2, उत्तर येईल 8. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, किंमत काढा. 3 बैजिक राशी दिल्यात आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची. मग पहिल्यांदा पहिली बैजिक राशी x चा घन अधिक x वर्ग अधिक x आहे तसे लिहून घेऊ. वजा ही दुसरी बैजिक राशी त्यातनं वजा करायची आहे, त्यामुळे वजा चिन्ह देऊ आणि कंस काढू आपण. मग कंस जर काढू, मग कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आपल्याला बदलावं लागतं. म्हणजे अधिक 4x घनचे वजा 4x घन होतील, अधिक 2x चे वजा 2x होतील आणि वजा 3 चे अधिक 3 होतील. अधिक, आता इथं तिसरा जो कंस आहे त्याच्या बाहेर धन चिन्ह आहे, तेव्हा आता कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायची गरज नाही. ज्या वेळेला कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असतं त्याच वेळेला फक्त कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आपल्याला बदलावं लागतं. इथं बेरीज आहे, त्यामुळं तिसऱ्या कंसातली पद आहे तशी आपण घेऊया. 2x चा घन वजा x वर्ग अधिक 3x वजा 5. तर हे एकदा सगळे कंस आपण काढून टाकल्यानंतर सगळी स्वरूप पद एकत्र करू. म्हणजे x घन वजा 4x घन अधिक 2x घन. मग अधिक 2x घन आणि अधिक 1x घन यांची बेरीज येईल 3x घन आणि 3x घन वजा 4x घन म्हणजे 3 वजा 4 उत्तर वजा 1 x चा घन मिळेल. तर एक्स वर्गची पद कुठली कुठली आहेत, तर एक्स वर्गचं इथे एक पद आहे आणि इथं पद आहे, दोन्हीचा सहगुणक समान आहे, त्यामुळे अधिक एक्स वर्गला वजा एक्स वर्ग निघून जाईल. आता एक्सची पद x वजा 2x अधिक 3x. मग अधिक 3x अधिक 1x 4x मिळेल आणि 4x वजा 2x उत्तर अधिक 2x मिळेल. सगळ्यात शेवटी राहिली फक्त स्थिर संख्या, 3 वजा 5 उत्तर येईल वजा 2. वजा 1x चा घन हेच आपण वजा x घन असं लिहू शकतो, अधिक 2x वजा 2. तर हा शोधायचा पर्याय कुठे दिलाय, तो पर्याय दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, वजा x चा घन अधिक 2x वजा 2. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, x अधिक 8 गुणिले x वजा 3 हे अवयव असणारी राशी पुढीलपैकी कोणती? हे अवयव असणारी राशी शोधायची, याचा अर्थ याचा सरळ गुणाकार करायचा. म्हणजे x अधिक 8 गुणिले x वजा 3 या दोन्हींचा गुणाकार जो काही मिळेल, जी काही बैजिक राशी मिळेल त्याचे हे अवयव असणार आहेत. मग x न पहिल्यांदा दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया. म्हणजे x गुणिले x x चा वर्ग, x गुणिले वजा 3 वजा 3x. आता अधिक 8 न गुणायचा आहे, 8 गुणिले x अधिक 8x
अधिक 8 वजा 3, एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, गुणाकार ऋण येईल. 8 आणि 3चा गुणाकार 24. मग पहिलं पद एक्स वर्ग आहे तसंच, मधली दोन्ही स्वरूप पद आहेत. वजा 3x अधिक 8x उत्तर येईल अधिक 5x आणि शेवटचं स्थिर पद वजा 24. हे आपलं उत्तर, एक्स वर्ग अधिक 5x वजा 24. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, एक्स वर्ग अधिक 5x वजा 24. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, जर x बरोबर 3z अधिक 4, y बरोबर x वजा 4 आणि z बरोबर 1.5, तर 2x अधिक 3y वजा 2z बरोबर किती? म्हणजे इथं ही जी बैजिक राशी दिलेली आहे त्याची किंमत काढायची आहे. पैकी फक्त z ची जी किंमत आहे 1.5 ती आपल्याला दिलेली आहे आणि बाकीच्या दोन किमती म्हणजे x आणि y या z च्या स्वरूपात दिलेत. म्हणजे x ची किंमत z च्या स्वरूपात आणि y ची किंमत x च्या स्वरूपात. याचा अर्थ इनडिरेक्टली x आणि y या दोन्हीच्या किमती z च्या स्वरूपात दिलेल्या आहेत. मग सुरुवातीला आपण ही जी बैजिक राशी दिलेली आहे 2x अधिक 3y वजा 2z हे आहे तसे लिहून घेऊ. आता याच्यामध्ये x ची किंमत 3z अधिक 4 दिली, ती इथं ठेवूया. म्हणजे 2 कंसात 3z अधिक 4 ही जी किंमत आहे x ची ती कंसात ठेवावं लागेल, कारण त्याला 2 नंतर आपल्याला गुणायचं आहे. आणि ज्यावेळेला बैजिक राशीला आपण गुणतो एखाद्या संख्येनं त्यावेळेला त्याच्यामधल्या प्रत्येक पदाला गुणावं लागतं, त्यामुळे ते कंसात आपण ठेवलं. अधिक 3 गुणिले y ची किंमत x वजा 4 आहे, ती सुद्धा कंसात ठेवूया. वजा 2 गुणिले z ची किंमत आहे आपल्याकडे, ती ठेवूया 1.5 बरोबर 2 आता कंसाच्या आत गुणूया. मग 2 गुणिले 3 म्हणजेच 6z अधिक 2 गुणिले 4 8 अधिक 3 कंसात x ची किंमत पुन्हा एकदा z च्या स्वरूपात आपण ठेवू शकतो, कारण x ची किंमत 3z अधिक 4 आहे. त्यामुळे या कंसामध्ये 3z अधिक 4 अशी x ची किंमत ठेवू आणि हे वजा 4 आहे तसेच. वजा 1.5 आणि 2चा गुणाकार करूया, 3 येईल, कारण 1.5 ची दुप्पट म्हणजेच 3. आता इथं 6z अधिक 8 आहे तसेच. या कंसामध्ये अधिक 4 ला वजा 4 निघून जाईल, शिल्लक राहील 3z. 3z न कंसाच्या बाहेर जी संख्या 3 आहे त्यांचा गुणाकार करू, म्हणजे 3 गुणिले 3z उत्तर येईल 9z वजा 3. आता ही स्वरूप पद आहेत 6z आणि 9z यांची बेरीज येईल 9 आणि 6 15z अधिक 8 वजा 3 उत्तर येईल अधिक 5. मग 15 गुणिले z ची किंमत 1.5 ती कंसात ठेवूया अधिक 5 बरोबर. मग 15 गुणिले 1.5 उत्तर येईल 22.5 अधिक 5. मग 22.5 अधिक 5 उत्तर येईल 27.5. हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, p वजा q अधिक r या राशी बरोबर नसणारी राशी पुढीलपैकी कोणती? आता याच्यामध्ये ही जी राशी आपल्याला दिलेली आहे p वजा q अधिक r, 3 पद आहेत p q आणि r. या प्रत्येकाचा चिन्हाचा फक्त आपण विचार करूया. p चं चिन्ह काहीच नाही, याचा अर्थ ते धन चिन्ह आहे. q चं चिन्ह ऋण आहे, r चं चिन्ह पुन्हा धन आहे. आता एवढाच आपण 4 पर्यायापैकी विचार करायचा की असं कोणत्या पर्यायामध्ये जी चिन्ह या राशीमध्ये आपल्याला दिलेली आहेत p q आणि r ची तीच कोणत्या पर्यायात एवढं चेक करायचं. आता एक एक पर्याय चेक करू. पहिला पर्याय p वजा r अधिक q. आता प्रश्नात विचारलंय या राशी बरोबर नसणारी राशी. मग याच्यामध्ये p चं चिन्ह पहिल्या पर्यायात धन आहे, r चं चिन्ह ऋण आहे, पण इथं r चं चिन्ह धन पाहिजे आपल्याला. म्हणजे ही जी राशी आहे त्याच्यामध्ये चिन्ह बदलल्यामुळे ही राशी सुद्धा बदलली. याचा अर्थ जी राशी आपल्याला प्रश्नात दिलेली आहे p वजा q अधिक r त्याच्या बरोबर ही पहिलीच राशी नाही. मग उरलेल्या सर्व राशी याच्या बरोबर असणारच आहेत, कारण पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर मिळाले. तरी सुद्धा आपण चेक करू. दुसऱ्या पर्यायात r चं चिन्ह धन आहे, जे धनच पाहिजे आपल्याला. q चं चिन्ह ऋण पाहिजे, p चं चिन्ह धन. तिसऱ्या पर्यायात q चं चिन्ह ऋण पाहिजे, p चं धन, r चं पण धन. चौथ्या पर्यायात p चं चिन्ह धन, r चं चिन्ह धन आणि q चं चिन्ह ऋण. म्हणजे जी चिन्ह या राशीमध्ये p q r ची दिली ती पर्याय क्रमांक 2 3 4 मध्ये तशीच आहेत, फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र ती चिन्ह बदललेली आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, कारण p वजा r अधिक q ही राशी दिलेल्या राशीच्या बरोबर नाही. हा पुढचा प्रश्न, x बरोबर 1 y बरोबर 2 z बरोबर वजा 3 असताना x अधिक y वजा z कंसाचा वर्ग बरोबर किती? मग इथं x अधिक y वजा z कंसाचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. मग x y आणि z च्या किमती पहिल्यांदा ठेवूया. x ची किंमत 1, y ची किंमत 2 आणि z ची किंमत वजा आहे, ऋण आहे, आणि अगोदरच त्याच्या ऋण चिन्ह आल्यामुळे ती z ची किंमत वजा 3 कंसात घेऊया, मोठा कंस पूर्ण त्याचा वर्ग.
तर पहिल्यांदा हा कंस सोडून घ्यायचा, म्हणजे 1 आणि 2 ची बेरीज 3 येईल. हे वजा वजा अधिक 3 होतील, कंसाचा वर्ग. मग 3 अधिक 3 म्हणजे 6, त्याचा वर्ग, 6चा वर्ग येईल 36. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. इथे 36 ही संख्या असा पर्याय आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, y हा x दुप्पट आहे आणि z तिप्पट आहे व z बरोबर 2 आहे, तर राशीची किंमत काढा. ही राशी दिली, त्याची किंमत आपल्याला काढायची. व y हा x दुप्पट आहे, म्हणजेच y बरोबर 2x असं समीकरण आपलं तयार होईल. आणि z तिप्पट आहे, म्हणजेच y हाच z तिप्पट आहे, म्हणजेच y बरोबर 3z असं आपल्याला लिहिता येईल. आणि z ची किंमत 2 दिलेली आहे. मग इथं 3 गुणिले z म्हणजेच 3 गुणिले 2 काढू, म्हणजे 3 गुणिले 2 उत्तर येईल 6. ही y ची किंमत मिळाली. आता या y च्या किमतीवरून x ची पण किंमत आपण काढू शकतो, कारण y ची किंमत जर 6 असेल तर या पहिल्या समीकरणामध्ये y ची किंमत 6 ठेवूया, बरोबर 2 गुणिले x. मग 2 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, आणि जर 2 न भाग घालवला तर 3चा भाग जाईल, म्हणजे x ची सुद्धा किंमत मिळाली. x ची किंमत 3, y ची किंमत 6 आणि z ची किंमत 2 दिलेलीच आहे. आता ह्या राशीची किंमत आपण काढू शकतो, जी राशी आपल्याला दिलेली आहे 2x वजा y अधिक z कंसाचा घन. मग 2 गुणिले x, x ची किंमत 3 आहे, वजा y ची किंमत 6 आणि z ची किंमत 2 कंसाचा वर्ग. 3 आणि 2 चा गुणाकार करू, 6 येईल, वजा 6 अधिक 2. मग हे वजा 6 अधिक 6 निघून जातील, 2 कंसाचा घन आहे. मग 2 चा घन जर केला तर उत्तर मिळेल 8. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, a बरोबर 13b वजा 15, b बरोबर 3c अधिक 4 आणि c बरोबर वजा 1 या किमती घेऊन a वजा 3b वजा 5c यांच्या किमती काढा. आता सुरुवातीला c ची किंमत वजा 1 दिलेली आहे, त्याच्यावरून आपण b ची किंमत काढूया, कारण b बरोबर आपल्याला असं दिले 3c अधिक 4. मग 3c म्हणजेच 3 गुणिले c, आणि c ची किंमत वजा 1 दिलेली आहे, ती कंसात ठेवूया, अधिक 4. 3 गुणिले वजा 1, वजा 3 किंमत मिळेल, कारण एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर गुणाकार ऋणच मिळतो. अधिक 4 आहे तसेच, वजा 3 अधिक 4 उत्तर अधिक 1 मिळेल, म्हणजे b ची किंमत 1 मिळाली. आता यावरूनच आपण a ची पण किंमत काढू शकतो, कारण a बरोबर आपल्याला असं दिलंय 13b वजा 15. मग याच्यामध्ये b ची किंमत 1 काढलेली आपण. मग 13 गुणिले b म्हणजेच 13 गुणिले 1 वजा 15. 13 गुणिले 1 13 वजा 15. 13 वजा 15 उत्तर वजा 2 येईल. ही a ची किंमत झाली. मग आता आपल्याकडे a, b, c तिन्ही किमती आहेत. जी राशी आपल्याला दिली a वजा 3b वजा 5c, यामध्ये आता आपण abc च्या किमती ठेवूया. a ची किंमत वजा 2 आहे, वजा 3 गुणिले b ची किंमत 1 आहे, वजा 5 गुणिले c ची किंमत वजा 1 आहे. मग वजा 2 वजा 3 गुणिले 1 म्हणजेच 3, वजा वजा अधिक 5 गुणिले 1 म्हणजेच 5. वजा 2 वजा 3 दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे त्याची बेरीज करायची आणि त्याला ऋण संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे वजा 5 येईल, अधिक 5. वजा 5 ला अधिक 5 निघून जाईल, उत्तर येईल 0. तर मग या राशीची किंमत येईल 0, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.